कसं झालंय पप्पा? छान, एकदम भारी भारी झालंय ना. मग तुमची बायको भारी बनवते आहे ना. ओके. एकदम क्रिस्पी होतं आणि जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी हा एकदम मस्त पदार्थ आहे आणि हे आरामात टिकणार कारण हे एकदम ड्राय केलेलं आहे. सगळं वुडनचं आहे इथे आणि खूप छान छान आहे. ते तुम्ही हा झुला बघू शकता, एकदम मस्त आहे. इवन त्याच्या बाजूचा जो पॉट आहे तो पण वुडनचा आहे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर फायनली आज आम्ही निघालो होतो नाशिकला जायला. सकाळी 7:30ची आमची बस होती, बट बस 1 तास लेट झाली. सो 8:30ला आम्ही निघालो आणि खूप छान प्रवास झाला. मस्त आम्ही दोघी पण झोप काढली होती. हॅलो, तर काल आम्ही आलो. ॲक्च्युली काल काय मी शूट केलं नाही कारण काल फक्त आराम केला आणि आज आहे नेक्स्ट डे मॉर्निंग. ब्रेकफास्ट वगैरे झाला आमचा आणि थोडं बाहेर जायचं आहे, बट आम्ही कन्फ्यूज आहे आत्ता जावं की इव्हिनिंगला, कारण ऊन भरपूर आहे. त्यामुळे बघूया आता काय ठरतं. आणि काल मम्मीने कैरीची एक रेसिपी केली, म्हणजे वाळवणातली, जी की वर्षभर टिकेल अशी आहे. म्हणजे तिने करून ठेवली होती, तिने मला टेस्टला दिलं आणि मला ते खूप आवडलं. मग काल आम्ही ते पुन्हा करायला घेतलं आणि होती घरामध्ये कैरी, कट करून दिली. ती काय कशी हे मी काल एक छोटीशी क्लिप घेतली होती, ती इथे ॲड करते आणि पुढे दाखवते तुम्हाला काय आहे ते. तर पहिले इथे कैरी स्वच्छ धुवून घेतली, नंतर पुसून घेतली आणि त्याची वरची सगळी साल काढून घेतली होती मी पिलरने आणि मग असे छोटे छोटे काप करून घेतले होते. काय काय म्हटले याच्यात ना मीठ, साखर, थोडंसं काळं मीठ आणि आपलं साधं पण मीठ आणि काळं मीठ, साखर, मीठ, मिरची. साखर हे ग्राइंड करून घेतली होती का? मिक्सरमधनं काढलं हे सगळंच. काळं मीठ, साधं मीठ, साखर आणि मिरची. मिरची म्हणजे लाल तिखट. लाल तिखट. 2-3. तर हे जे मिक्स करून घेतलेली कैरी आहे, कापून आणि बाकी सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून मिक्स केलेली, ती अशी सेपरेट 3 ताटामध्ये काढली. कारण एकाच ताटात काढलं तर ते खूप जास्त होणार, एकाच ताटामध्ये ते सुकायला वेळ जाईल, म्हणून असं पसरवून 3 ताटामध्ये आम्ही हे ठेवलं आहे. आता ऑलमोस्ट 3 ते 4 दिवस लागतात हे पूर्ण ड्राय आणि असं क्रिस्पी होण्यासाठी, मम्मी म्हणत होती. तर असं आहे, हे ठेवलेलं आहे. आता पूर्ण रेडी झालेलं कसं दिसतं ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर ड्राय झाल्यानंतर असं दिसतं, ते एकदम क्रिस्पी होतं आणि जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी हा एकदम मस्त पदार्थ आहे आणि हे आरामात टिकणार कारण हे एकदम ड्राय केलेलं आहे. म्हणजे भरपूर असं कडक उन्हात वाळवून घेतलं आहे. खिचडी, वरण भात किंवा नॉर्मल रोजच्या जेवणात सुद्धा हे एकदम मस्त लागतं. आणि ह्याचं नाव काय? क्रिस्पी कैरी असं देऊ आपण. क्रिस्पी कैरी. तुम्ही पण हा मेनू नक्की ट्राय करून बघा आणि एकदम छान वाटला मला तर खूप आवडला. तर आम्ही आता आणखी बनवतोय. सो आम्ही पडलो आहे बाहेर, है ना? कुठे चाललो आहे? मला शॉर्ट घ्यायला, म्हणजे आय मीन समर शॉर्ट्स, ते घ्यायलासाठी आम्ही चाललो आहे बाहेर, है ना? बाहेर पडतोय. ओंड नवीन आउटलेट झालं. नवीन आउटलेट आहे. तिथून पण दोन फ्रॉक घेतलेले आहेत. लास्ट टाइम आणि आता शॉर्ट. चला भेटूया, बाय बाय. तर लास्ट टाइम मी दाखवलेलं हे नवीन आउटलेट झालं आहे नाशिकमध्ये आणि त्याच्या बाजूला पण एक झालं आहे इंट्यून म्हणून. ते लास्ट टाइम ओपन नव्हतं झालेलं, सो आम्ही फक्त इथेच गेलेलो ओनमध्ये. आता दोन्ही ठिकाणी जाणार आहे त्रिशाची शॉपिंग करायला. त्रिशा म्हणते आजीला घे, आजीला घे. चला.
अशा आहेत बघ शॉर्ट, पण मला नाही आवडत अशा. नाही एवढा खास वाटत त्रिशा. प्रिंटवाल्या पाहिजे. अशीच आवडत मला. अशी खूप आवडते असा. असा शेप आहे का? असा आवडतो. हा दुसऱ्या बघ ना काहीतरी छान वेगळ्या प्रिंट वगैरे असलेल्या. दुसरे शॉर्ट्स आवडते. हे मला फुल पॅन्ट्स वाटत आहेत त्रिशा, शॉर्ट नाही वाटत आहे. बापरे एवढं कलरफुल, रेनबो फुल रेनबो. बरोबर दिसतंय. तुला फुल पॅन्ट नको आहे ना? फुल पॅन्ट तर मग तिथे बाजूच्या आउटलेटमध्ये पण होत्याच ना, तू तिथे नाही म्हणाली. आहे छान इथे सगळं मस्त आहे, बट शॉर्ट नाही मिळत आहे ना. जास्त छान आहे मग. आपण घालू का? घेऊ का हा मला? या आजीला घ्यायला सांगायचं एक त्याच्यासाठी. काम कर, हा आजीला दे, हा वा. पण घे. हा किती बोरिंग आहे, मला नाही आवडला हा. छान. हा छान आहे का? एक सेकंड. हे असे 2 3 तर ह्याच्यातली तुमची दोघांची साईज बघा आणि घ्या. कसं वाटतोय? छान. साईज नाही आहे ना. मस्त आहे मम्मी हा पण. कॉटन ते पण ते अशी पूर्ण पॅक पॅक नाही आवडत नाही. कॉलर आहे का? Collar आहे. अरे काय का त्रिशा, झाली का तुझी शॉपिंग? मग कोणाची शॉपिंग आहे याच्यात? आजीची. काय घेतलं आजी? टॉप म्हणजे असं तुझी शॉपिंग कुठे आहे मग? तुझ्या शॉपिंगसाठी आलो होतो ना आपण शॉर्ट आणि ते. काहीच केलं नाही. अरे रे रे रे, हा पण मस्त आहे मम्मी. हा पण मस्त आहे. हा पीच कलरचा छान आहे, तो पण मस्त आहे मम्मी. हा मस्त आहे इथे कपडे, एकदम छान आहे. इंट्यून म्हणून एक आउटलेट आहे, तिथे आलो आहे आम्ही. माझ्याकडे आहे असा. हो सेम ऑलमोस्ट. जे डिझाईन वेगळं आहे पण पॅटर्न असा आहे सेम. त्रिशाची शॉर्ट तर काय मिळाली नाही आम्हाला दोन्ही ठिकाणी, बट आता मम्मीचीच शॉपिंग चालू आहे. चलो. तर आम्ही गेलो होतो त्रिशाची शॉपिंग करायला, पण त्रिशासाठी तर काही मिळालं नाही. मग मी 2 टी शर्ट घेतले आणि मम्मीने एक कॉर्ड सेट घेतला. आमचीच शॉपिंग झाली, त्रिशा तशीच राहिली. है ना का त्रिशा? काय घ्यायचं आहे मग आता तुला? काहीच नाही. हां ते पण म्हणा. असं तिला फार काय असा कपड्यांमध्ये वगैरे इंटरेस्ट नसतो, तिला फक्त स्टेशनरीत इंटरेस्ट असतो. आता आम्ही चाललो आहे एक्झिबिशनला. एक टेबल बघितला होता मम्मीने, सेंटर टेबल. मग ती बोलली की आज तू आली आहे तर आपण जाऊन बघूया पुन्हा एकदा, तो मग ठरवता घ्यायचा कसं घ्यायचा की नाही, काय करायचं काय नाही ते. सो आता आम्ही तिकडे चाललो. तर आम्ही आलो आहे आता एक्झिबिशनला. आणि त्रिशाला काय करायचं आहे? काय बोलली तू आता? हां तर ना ऐका, मी आहे ना काय करणार, तिकडे आहे ना असं फूड कोर्ट असते, तर तिकडे आहे ना गोळा पण असते. तर मी गोळा खाणार. गोळा किंवा काही पण दिसेल ते खाऊन घेईल. ते मग मी जॉईंट व्हीलवर बसेल, तिकडे समोर जॉईंट व्हील आहे, मग तिथे बसेल. मग तिच्यानंतर आहे ना घरी गेल्यावर साखरपोळी असते ना, पोळीवर साखर टाकायची, मग ते करायचं साखरपोळी, ते बरं चला आता पहिले आपण एक्झिबिशनला बघूया काय काय नाही. आणि त्यानंतर आपण आंबे पण बघायचे का? आंबे घ्यायचे. बरं जाताना बघू. वुडन मध्ये म्हणते तर मग हा छान आहे. हा चांगला वाटेल. हा 9,000 रुपये की फाइनल आ जाएगी आपके। ये फाइनल ये वाला ये 10,000 रुपये। मस्त टेबल्स आहे तिथे.
वुडन. आणि मम्मीचा सोफा वुडनमध्ये म्हणून तिला वुडनचाच टेबल घ्यायचा आहे. आत्ताचा जो आहे तो पूर्ण ग्लासचा आहे. सो चेंज करून सोफ्याला मॅच होईल असा तर असं बघतोय आम्ही. सगळं वुडनचं आहे इथे आणि खूप छान छान आहे. ते तुम्ही झुला बघू शकता, एकदम मस्त आहे. इवन त्याच्या बाजूचा जो पॉट आहे तो पण वुडनचा आहे. बेड वगैरे सगळं. बापरे. त्रिशा इथे गोळा खाते बघ. आणि इकडे माझं हे लिंबू सरबत. आता घरी जायचं आहे ना. तर आम्ही घरी आलो जस्ट. टेबल तर काही मिळाला नाही, तो सोल्ड झाला होता जे डिझाईन मम्मीने बघितलं होतं. तर मग दुसरं काय आम्हाला आवडे ना, आम्ही घरी निघून आलो. त्रिशाची पण आज काही शॉपिंग झाली नाही, आमच्याच दोघींची झाली. काय म्हणणं आहे त्रिशा तुझं? आता तुझी शॉर्ट बघू, आता तुला शॉर्ट दुसरीकडे कुठे मिळाली तर, नाही तर मग जाऊ द्या, गेला समोर असाच. चला आता आम्ही चहा घेतो. आज काय बनणार आहे स्वयंपाक ते मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवते. आणि हे बघा, हे कैरी दुपारी आम्ही उन्हात ठेवली होती. ती बऱ्यापैकी सुकली आहे, म्हणजे वाळली आहे बऱ्यापैकी. ऊन वाढल्यामुळे ती पटकन 2 ते 3 दिवसात होऊन जाईल असं वाटतंय. केवढं दिसत होतं ते, एवढंच झालं आता सुकून. हो ना, अजून कमी होईल ते. चला, इथे त्रिशासाठी साखर पोळी चालू आहे. त्रिशाला खूप जास्त आवडते. काय त्रिशा? काल आलो तसं तिचं चालू आहे, मला साखरपोळी बनवून दे, साखरपोळी बनव. माझी पण ही खूप फेवरेट होती लहानपणी, मी पण खूप आवडीने खायची. आणि आता त्रिशा. साखरेचा आवाज आहे ना? किती भारी आवाज आहे. साखरपोळी त्रिशाची तयार आहे, एकदम गरमागरम. नाही म्हणले पाहिजे. घे ग त्रिशा. हो मॅडम, गरम आहे हा एकदम. नाही म्हणले पाहिजे. आता काही चहा पिली तर हिने मम्मीची ओढणी अशी पूर्ण मांडीवर टाकून घेतली आणि मग खाणार आहे. प्लेट गरम आहे तर असं केलं तिने. गोळा खाल्ला तू त्याचं सगळं. बघ इकडे, बघ माझ्याकडे. लिपस्टिक लावल्यासारखा ओठ झालाय. होय, कशी आहे का? थोडं घरी आहे. ओके, एन्जॉय. जेवण नाही करणार आहे का मग आता? बघ असं हात असं करून बघ. गरम आहे माहिती आहे. हेवी आहे बघ. हेवी आहे. बर, घे खाऊन. चलो, एन्जॉय युअर साखरपोळी. तर इथे मटन सूप रेडी आहे. एकदम मस्त शिजलंय. जस्ट मी असं कट करून बघितलं. टेस्ट पण मस्त झाली आहे. तर इकडे आहे मस्त तर्रीदार असं मटन रस्सा, मटन फ्राय, भाकरी आणि कांदा. सुगंध एकदम टेम्पटिंग येतोय आणि मस्त दिसतोय एकदम. आता आम्ही जेवायला बसतो आणि पप्पा इकडे जेवायला बसलेले आहेत. कसं झालंय पप्पा? छान, एकदम भारी. भारी झालंय ना. मग तुमची बायको भारी बनवते आहे ना? ओके. तुमची बायको भारी बनवते ना, ते म्हणता ओके. तर असा होता आजचा आमचा हा दिवस. मस्त शॉपिंग झाली, छान फिरलो, एन्जॉय केलं. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या. बाय.